नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष चारणकीत या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी पालट या संदर्भातील भाग पाहणार आहोत। एकंदरीतच 29 मार्च 2025 रोजी जो शनी पालट होतोय, कुंभ राशीतून मीन राशीत शनी महाराज प्रवेश करतायत। एकंदरीत हा प्रवेश रात्री 9:42 शनी महाराज प्रवेश करतायत। तर एकंदरीतच आजची रास वृषभ रास, या राशीला एकंदरीतच कोणकोणत्या बाबीवरती या राशीच्या परिणाम होणार आहे, त्यातल्या जमेच्या बाजू, ऋणेच्या बाजू किंवा प्लस मायनस या बाजू आपण एकंदरीतच पाहणार आहोत। वृषभ रास ही जी रास आहे ती पृथ्वी तत्वाची, अर्थ त्रिकोणाची, स्त्रीप्रधान, स्थिर स्वभाव आणि रजोगुणी आणि तरुण अशी ही राशी आहे। या राशीचा राशीस्वामी शुक्र, तर या राशीचं तत्व पृथ्वी तत्व आहे आणि शनी महाराज ज्या राशीत प्रवेश करतायत ती मीन राशी म्हणजे जलतत्वाची। ह्या वृषभ राशीला एकंदरीतच जमेच्या कोणत्या बाजू ठरणार आहेत, की स्ट्रॉंग बाजू कोणती असणार आहे। मुळातच परत एकदा तेच सांगतोय की शनी महाराज हे कर्मदाता, दंडनायक असे आहेत। दुःख, दारिद्र्य, त्याचप्रमाणे नेहमीच ते त्रास देतात, अशातला काही भाग नाही आहे। तर जे नियमांची चौकट मोडत नाहीत, त्याचप्रमाणे नियमानुसार ज्यांचं काम आहे त्यानुसारच ते काम करतायत, अशा व्यक्ती, अशा ज्यांचा स्वभाव आहे, अशा या सर्व व्यक्तींना निश्चितपणे कोणताही त्रास होणार नाही। मात्र जे सगळे नियम तुडवून, पायदळी तुडवून सगळ्या गोष्टी ज्यांच्या करण्याचा स्वभाव आहे त्यांना निश्चितपणेच या शनी साडेसातीचा त्रास होणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीला 11वा शनी म्हणजे सगळ्यात सर्वोत्कृष्ट असणार आहे। जसं इतर राशीप्रमाणे 12 राशींपैकी या राशीला सगळ्यात जास्त शनी महाराज जे आहे त्यांची वारसात अधिक असणार आहे। त्याच्यामुळं जास्त काळजी घ्यायची गरज आहे की आपल्याला आता काही करावं लागणार आहे। आपल्याला शनी 11 आहे, सगळ्यात सर्वोत्कृष्ट आहे, म्हणजे आपण हात जोडून बसायचे अशातला काही भाग नाही आहे। आणि इतरांनाही आपल्याला शनी साडेसाती आहे किंवा 4-8 शनी आहे म्हणून अगदी हातपाय गाळून बसण्याचंही कारण नाही। तर हा बॅलन्स राखणं गरजेचं आहे। कन्सिस्टन्सी, सातत्य, काळ, काम, वेग अभ्यासात आणि कामात हा जर ठेवला तर निश्चितपणे शनी महाराज आपल्या कर्माला निश्चितच फलस्वरूप फलनिष्पत्ती त्याला फल निश्चित देणार आहेत। चला तर पाहूया कोणत्या बाजू उत्तम असणार आहे। तर या वृषभ राशीचं एकंदरीतच स्ट्रॉंग जे आहे त्यांचं आई स्थान ठरणार आहे। एकंदरीतच या राशीला त्यांचे जे रिसिप्ट्स आहेत ते रिसिप्ट्स या रिसिप्ट स्थानातनं किंवा आय स्थानातनं ते पुढचे 7.5 वर्ष त्यांना अतिशय छान जाणार आहेत। रिसिप्टवरती फारसा आघात होणार नाही आहे। एकंदरीतच ते जे व्यवसाय करणार आहेत किंवा करत आहेत किंवा 29-3 नंतर जे करणार आहेत त्यांना मित्रमंडळींकडून अतिशय उत्तम साथ मिळणार आहे। मग ते कामात असू दे, अभ्यासात असू दे, कुठला प्रोजेक्ट असू दे, मित्र मात्र चांगले पारखून घेणं गरजेचं राहणार आहे। त्याचप्रमाणे हे आर्थिक लाभाचं प्रमाण देखील जे होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने वाढणार आहे। त्याच्यामुळे अधिक लाभासाठी आपण मात्र सज्ज राहायचे।
आता कोणत्या बाजू पडत्या असणार आहेत, कोणत्या बाजू काळजी कराव्या लागणार आहेत, ह्या गोष्टीचा निश्चित पडसाद उमटणार आहेत. की एक गोष्ट म्हणजे तुम्ही असं गृहीत धरून चालणार की आपल्याला शनी चांगला आहे आणि आपल्याला नेपच्यून प्लुटो यासारख्या ग्रहांचे पाठबळ मिळणार आहे, की जे ग्रह 1 वर्षापेक्षा जास्त, 1.5 वर्षापेक्षा जास्त एका राशीत राहतात, अशा ह्या ग्रहांचा मी उल्लेख करतो. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स असणं आणि ओव्हर कॉन्फिडन्स असणं याच्यात फरक आहे. त्याच्यामुळं आपण काम करताना, विश्वास ठेवताना फक्त कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. तो डळमळीत होणारच नाही, पण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून त्याच्यावरती परिणाम होणार आहे. म्हणजे म्हणूनच त्या आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या पर्सनॅलिटीवरती याचा इफेक्ट होऊ न देण्याची काळजी स्वतःहून घ्यायची. मग काही गोष्टी त्यातनंच ओव्हरफ्लो झाल्या की मग तिथनं अभिमान, अहंकार ह्या गोष्टी जन्माला येतात. म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स न होऊ देता त्याचा बॅलन्स करणं अतिशय गरजेचं राहणार आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती कलाक्षेत्रात आहेत, मग त्या कलाक्षेत्रातल्या व्यक्तींना हे 7.5 वर्ष मात्र जरा वृषभ राशीच्या जरा तापदायक, कठीण आणि तारेवरची कसरत असं जाणार आहे. म्हणजे ज्यांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट्स असतील, साईन करण्याच्या कालावधीत असतील, त्या संदर्भात असतील, तर त्यांनी सगळ्या बाजू आपल्या तपासून बघणं गरजेचं राहणार आहे. आपण कोणताही कागद न वाचता त्याच्यावरती साईन करायची नाही आहे, एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण काही गोष्टींसाठी जे काही आर्थिक लाभासाठी काही प्रपोजल टाकला असेल किंवा आपण त्या कामाकडं स्वतः लक्ष न देता आपण फक्त वाट पाहत आहे असं चालणार नाही, तर त्याचा फॉलोअप घेणं अतिशय गरजेचं राहणार आहे. काही व्यक्तींच्या संदर्भात जी काही प्रॉपर्टीच्या संदर्भातली जी काही कामं होती, कागदपत्रांच्या संदर्भातले, वारसा हक्काच्या संदर्भातले जे काही कोर्ट कचेरीतले मॅटर्स होते, त्या मॅटरच्या संदर्भातले किंवा त्या बाबी मात्र थोड्याशा प्रोलॉंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही बाजू प्रोलॉंग होत असताना त्या सगळ्या बाजू कोणत्या कारणामुळे रखडत आहेत आणि त्या गोष्टीसाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कागदाची गरज आहे, कोणत्या नियमाची गरज आहे, याचा पूर्णपणे अभ्यास आपण केल्यानंतरच या सगळ्या गोष्टीत पडायचे हे मात्र लक्षात ठेवायचे. काहींना ज्या व्यक्ती विशेषतः राजकीय क्षेत्रात असतील त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप, बदनामीचे सत्र या बाबीकडं त्यांनी लक्ष द्यायचं. आपण ज्या गोष्टी करतोय, करणार आहोत, त्याचे पडसाद दीर्घकाळ होत असतात आणि त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीत अडकणार नाही याची निश्चितपणे काळजी घेण्याचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि ते निश्चित केलं पाहिजे. कोणत्या बाबी करणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी मुळीच करायच्या नाही, या 2 बाबी आपण जर बॅलन्स केल्या, सांभाळल्या, तत्व सांभाळली, कायद्याच्या चौकटीत राहिला, निश्चितपणे हा जो शनी आपल्याला उत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, तो अतिशय आपल्या स्वतःच्या संयमाने, सहनशीलतेने, सबुरीने या गोष्टी आपण अतिशय छान पद्धतीने नेऊ शकता. आपली ही जी रास आहे ती नेतृत्व गुणाची आहे, कारण
वृषभ राशीची जो हे जे आहे ते शुक्राचा पाठिंबा जास्त आहे. त्याच्यामुळं ज्या व्यक्ती कलाक्षेत्रात आहे, कलाक्षेत्राशी निगडीत आहे, म्हणजे ती कला कोणतीही असू दे, मग ती कला शिल्पकला असेल, चित्रकला असेल, चित्रपट असेल, नाटक असेल इत्यादी, या सगळ्या 22 लोकांनी एकच लक्षात ठेवायची, कोणतीही गोष्ट ही आपल्या क्षमतेपेक्षा ती जास्त होऊ द्यायची नाही. परत एकदा त्याच्यावरती अधोरेखित करते, ओव्हर कॉन्फिडन्सपासून सावध राहायचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही कागदावरती सही न वाचता मुळीच सही करायची नाही आहे. जरी आपल्याला शनी अतिशय उत्तम जरी असला तरी सुद्धा कासव आणि सशाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला आता काही शनी महाराज करणार नाही, या मुद्द्यावरती आपण राहून सगळ्या गोष्टीवरती पाणी सोडायचे नाही आहे. तर ह्या गोष्टी प्रकर्षाने करून अधिकस्य अधिकम फलम ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि टिट फॉर टॅट ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आज आपण वृषभ राशीच्या संदर्भातलं शनी पालटाच्या संदर्भातला हा पाहिला आहे. आपण जर हा आमचा व्हिडिओ ज्या व्यक्ती ज्योतिष अभ्यासक, ज्योतिषप्रेमी असाल, नवीन पाहत असाल तर त्यांनी आमचं ज्योतिष चाणक्य चॅनल सबस्क्राईब करायचे, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं गरजेचे आहे. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.